कढईमध्ये मटार, टोमॅटो, कांदा आणि वरून अंडी वाफवून काय असेल बरं? आता पहा, आपण नेहमीच अंडा मसाला किंवा बुर्जी, ऑमलेट तर करतोच, पण या 3 अंड्यापासून आपल्याला एक आगळी वेगळी रेसिपी बनवायची आहे। आता इथे मी कमीत कमी 3 अंड्याचा वापर केला आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त अंडे हवी असतील तर तुम्ही करू शकता। पुढे तुम्हाला कळेलच याचं काय होणार आहे किंवा काय बनणार आहे। त्यासाठी आधी आपल्याला इथे एक प्लेट घेऊयात आणि त्यामध्ये ना 3 अंडी फोडून घेऊयात। 3 पेक्षा जास्तही तुम्ही वापरू शकता, पण मी फक्त 3 अंड्याची ही रेसिपी बनवत आहे। आता या 3 अंड्यापासून फक्त ऑमलेट, भुर्जी किंवा अंडा मसाला न करता वेगळं असं काय आहे? आणि 5 ते 6 माणसं हे खाऊ शकतात अगदी पोट भरून। तर इथे बघा, कढईमध्ये ना पाण्यामध्ये इथे मटार घातले आहेत। मटार वाटी भरून आहेत आणि ती वाटी मी मधोमध ठेवली आहे। त्याचबरोबर 2 ते 3 कांदे, 2 ते 3 टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत। ते पुढे काय करायचं ते तुम्हाला कळेलच। त्याआधी जी आपण अंडी फोडून घेतली होती ना, त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि मीठ किंवा थोडेसे चिली फ्लेक्स भुरभरून घेतला आणि सगळं एकजीव करून ना, म्हणजेच फेटून ना, हे असं वाफवून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखाद्या प्लेटमध्येच घ्या अशा स्वरूपात, म्हणजे त्याच्या छान वड्या पडतात। आणि अशी झाकण असणारीच कढई आपण वापरायची आहे, म्हणजे कसं ह्याची वाफ बाहेर जाता कामा नाही। एक छान उकळी आल्यानंतर मंद आचेवर एक 5 मिनिटं मी अंड शिजेपर्यंत वाफ काढून घेतली। चिली फ्लेक्स नसेल टाकायचं तर मिरची पावडर भुरभरून घेऊ शकता। आणि हो, मगाशी मी सांगायचं विसरले की इथे लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि 2 मिरच्याही टाकल्या होत्या। आणि अंड शिजेपर्यंत इथे मटार, टोमॅटो, कांदाही आपलं छान वाफून निघतं। पुढे कळेलच तुम्हाला याचं काय करायचं ते। एक उकळी आल्यानंतर मंद आचेवर 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घेतली आणि गॅस बंद केला। सगळं थंड झाल्यानंतर टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची एका प्लेटमध्ये काढून घेतली। मटारची वाटीही बाजूला काढून ठेवली आणि हे जे आता पाणी आहे ना, तेही आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। ते आपल्याला पुढे लागणार आहे पाणी। या पाण्यामध्ये भाज्यांचं सगळं सत्व आहे, त्यामुळे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही। हे बघा, अशा स्वरूपात मी सगळं व्यवस्थित काढून घेतलं आणि जे आपण कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण वाफवून घेतला होता ना, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर घेतलेलं आहे। हे आपल्याला वाटण करायचं आहे। आता एका कढईमध्ये फास्ट अशी प्रोसेस केली आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात हे झटपट होतं। एकाच कढईमध्ये इथे कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण वाफवून घेतले, त्याचबरोबर मटारही वाफवून घेतलेले आहेत, अंडी वाफवून घेतलेली आहेत। आता याचं पुढं काय करायचं ते करायच्या आधी आपल्याला हे वाटण करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची तर घालून घेतलेलीच आहे आपण। त्यामध्येच आपल्याला 1 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत। त्याचबरोबर हिरवीगार देठासकट कोथिंबीर घालायची आहे। याची कवळी कवळी देठही मी घेतलेली आहेत। त्याचबरोबर 2 मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरला छान असं बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपलं बारीक असं वाटण तयार झालेलं आहे। पुढे काय करायचं, एक कढई घ्यायची। कढईमध्ये आता आपल्याला 3 ते 4 पळी तेल घ्यायचं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल तापल्यानंतर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ना, ते सगळे या तेलामध्ये टाकायचं। हे पहा, यातील कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आधीच आपण वाफवून घेतलं होतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तेलामध्ये हा मसाला पूर्ण टाकून ना 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। हा मसाला जेवढा आपण तेलामध्ये छान असा परतवून घेईल, तेवढी आपली ग्रेव्हीला छान टेस्ट येणार आहे। आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने अंडा मसाला करत आहोत आणि तेही अंड वाफवून। तर या रेसिपीला काय नाव देता येईल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते नक्की मला सांगा। याआधी ही रेसिपी पाहिले किंवा या पद्धतीने कधी केले का तेही सांगा आणि नसेल तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा। मंद आचेवर तेल सुटेपर्यंत छान असं वाटण परतवून घेतलं। हे पहा, या पद्धतीने आता काय करायचंय, जी आपण प्लेट अंड्याची बाजूला काढून घेतलेली आहे ना, ती थोडीफार थंड झाल्यानंतर ना अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने याच्या कडा व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि एखाद्या प्लेटमध्ये हे असं उलटं करून घ्यायचं आहे। हे आपोआप सुट्टं, फक्त हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित काढा। आता होतं तसं परत व्यवस्थित ठेवून ह्याच्या ना हव्या तशा पनीरसारख्या पीसेस करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच ह्या अंड्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सुरीनेच ना ह्याच्या मोठ्या मोठ्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत। इथे मी 3 अंड्यापासून हे अंडा पनीर बनवून घेतलेलं आहे। तुम्हाला जर या ठिकाणी 4-5 किती अंडी वापरायचे ते तुम्ही वापरू शकता। आता तुमच्या लक्षातही आलं असेल, आज आपण छान अशा पद्धतीने चमचमीत झणझणीत मटार अंडा पनीर करत आहोत। नेहमीच त्याच पद्धतीने करण्यापेक्षा एक आगळी वेगळी रेसिपी मी शेअर केली आहे आणि खरंच खूपच छान होते, म्हणून तुमच्यासाठी ही रेसिपी मी शेअर केली। हे बघा, अशा पद्धतीने हे पीस मी कट करून घेतलेले आहेत। वाटतं ना
छान असं. तुम्ही मुलांना ना असंच खायलाही देऊ शकता बरं का. आता जे वाटण आपण परतवून घेतलं आहे ना, त्यातच आपल्याला थोडे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्याचप्रमाणे या ग्रेव्हीच्या चवीनुसार इथे मीठ घालणार आहे. 1 चमचा मी मीठ घातलं. आपण थोडंही मीठ भुरभुरून घेतलं होतं अंड्यामध्ये वाफवताना. मीठ घातल्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी घरची चटणी वापरलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. पण हा अंडा मसाला झणझणीत चमचमीतच खूप छान लागतो, त्यामुळे आवर्जून यामध्ये चटणी व्यवस्थित टाका. मी मोठे 2 चमचे टाकलेले आहेत. आणि या मसाल्यांबरोबर हे सगळे पावडर मसाले 1 मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत खमंग असे परतवून घेतले. आणि आता आपल्याला जो मटार आपण वाटीभर उकडून ठेवला होता ना, तोही यामध्ये सगळा टाकून घ्यायचा आहे. आणि या मसाल्यांबरोबर सगळं एकजीव करून परतवून व्यवस्थित घ्यायचं. तेच मटार ओला होता आणि आपण वाफून घेतला होता, त्यामुळे ना ग्रेव्हीमध्ये शिजायलाही वेळ लागत नाही. आणि जे आपण वाफून घेतलेलं फ्लेवरफुल पाणी ठेवलं होतं ना भाज्यांचं, तेही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मगाशी आपण जे वाटण करून घेतलं होतं ना, त्यामध्येही मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाल्याचा अर्क लागला होता. त्यात पाणी घातलं आणि पाणी तेही यामध्ये मी घोळून घातलेलं आहे. आता याची ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता. 1 मिनिटभर छान असं शिजवून घ्यायचं. त्यानंतर ना मीठ मसाले आणि हे सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर मस्त वरून बघा तवंग आला आहे. आणि मगच शेवटी आपल्याला जे आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत ना अंड्याच्या, म्हणजे अंड्याचं पनीर, ते घालायचं आहे. आणि ते घातल्यानंतर फक्त आपल्याला 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने 5 मिनिटं ही भाजी आपल्याला, म्हणजेच ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे पहा, हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. आणि शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कस्तुरी मेथी भुरभुरून घ्यायची आहे. मटार अंडा पनीर मसाल्याला ना खूप अशी कस्तुरी मेथीमुळे चव येणार आहे, त्यामुळे कस्तुरी मेथी मात्र आवर्जून टाकायची. आणि 1 चमचा किचन किंग मसाला शेवटी टाकायचा आहे. हे 2 मसाले सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि हे 2 मसाले टाकल्यानंतर एखादा मिनिट मस्त असं मंद आचेवर आपल्याला हे एकजीव करून शिजवून घ्यायचं आहे. फक्त 3 अंड्यापासून आणि मटारपासून ही रेसिपी आपण बनवली आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की एकदा करून पहा. पाहुणे आल्यावर बनवू शकता. पाहुणेही विचारत राहतील काय आहे रेसिपी. सर्वांना खूप म्हणजे खूप आवडणार याची मात्र खात्री देते. एकदा बनवा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे ती. अशा पद्धतीने मटार पनीर अंडा मसाला आपला तयार आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. आजपर्यंत तुम्ही अंड्याच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील, बनवल्या असतील, पण या पद्धतीने कधीच नसेल बनवले. पण एकदा बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडणार. नॉनव्हेज प्रेमींसाठी अंड्याची नवीन एक रेसिपी शेअर केली आहे. आवडल्यास ना लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी मी शेअर करत असते आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हव्या. रेसिपी कुठून पाहताय ते मात्र नक्की सांगा, म्हणजे तुमचे आभार मला मानता येतील. आणि हो, रेसिपीला लाईक बरोबर हाईपही करून घ्या. धन्यवाद.